नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी खुशखबर, 24 ऑक्टोबरची जबरदस्त माहिती. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी. बघा 16वा हप्ता वाटप आत्ताच आपण जर पाहिलं असेल तर तुम्हाला 15 हप्त्यांचे पैसे जे ते सर्व लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. 15 हप्ते म्हणजे 15 जे हप्ते ते तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे मिळालेले आहेत. आता 16वा हप्ता जो आहे तो तुम्हाला वाटप होणार आहे. तर बघा या 16व्या हप्त्यामध्ये 2100 रुपये पण वाटप होणार आहेत आणि लाडक्या बहिणींना 3000 रुपये पण वाटप होतील. आता 2100 रुपये कोणत्या महिलांना, 3000 रुपये कोणत्या महिलांना, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा 2100 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 3000 रुपये पण वाटप होणार आहेत. आता 2100 रुपये कोणत्या महिलांना, 3000 रुपये कोणत्या महिलांना, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तारीख जी आहे ती जाहीर झालेली आहे 16व्या हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात. संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा आहे. अतिशय जबरदस्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या विषयी. त्याच्यामुळे हा जो काही व्हिडिओ तो महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा आहे. बघा 16वा हप्ता जो आहे तो तुम्हाला आता वाटप होणार आहे, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो, या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकता. बघा सोलापूरची बातमी आहे. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. बघा असं बोललं जाते. आपण जर पाहिलं असेल तर विधानसभेची जी निवडणूक आहे ती जाहीर झाली आणि त्याच्या अगोदरच लाडकी बहीण योजना होती. तर लाडकी बहीण योजनेमुळेच महायुतीची जी राज्यात सत्ता आहे ती आली हे असं बोललं जात आहे. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही. बघा आता जर आपण पाहिलं तर हे सगळं झालं म्हणजे विधानसभेची निवडणूक झाली. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर लाडक्या बहिणींच्या अर्जांची मग तपासणी सुरू झाली. बहुतेक महिलांचे अर्ज जे आहेत ते अपात्र असल्यामुळे त्या महिलांना अपात्र करण्यात आलं होतं. म्हणजे काय, योजनेचे काही निकष आहेत तर त्या निकषांची काटेकोरपणे पडताळणी केली गेली. त्याच्यामध्ये काही महिला ज्या आहेत त्या अपात्र आढळल्या आणि त्या महिलांना अपात्र करण्यात आलं, म्हणजे त्यांचे पैसे बंद झाले. बरोबर. त्याच्यानंतर सरकारने तपासणीचा जो अहवाल आहे तो शासनाकडे पण आला. त्याच्यामध्ये काही महिला पात्र झाल्या तर त्या महिलांना लाभ मिळाला, काही महिला अपात्र आहे तर त्या महिलांना आता येथून पुढे पैसे मिळणार नाही आहे. ठीक आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांच्या नावे शेती आहे, ज्यांच्या नावे शेती आहे किंवा PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, त्या महिला जर त्या योजनेचा लाभ घेत असतील तर त्या महिलांना 500 रुपये लाडकी बहीण योजनेमधनं फरक जो आहे तो त्या ठिकाणी दिला जातो. हे झालं. आता पुढचं महत्त्वाचं म्हणजे आता EKYC सरकारने लागू केलेली होती. बघा EKYC सरकारने लागू केलेली होती. तर ही जी काही EKYC आहे ही EKYCमुळे बहुतेक महिला ज्या आहेत त्या अपात्र होऊ शकत होत्या. त्याच्यामुळं सरकारने काय केलेलं आहे की सरकारने आता EKYC जी ती पण थांबवलेली आहे. बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता निवडणूक आहेत, त्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींची जी नाराजी आहे ती जर झाली तर महायुतीला ते परवडणार नाही अशा पद्धतीची ह्या ठिकाणी माहिती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सरकारने काय केलं आहे की EKYC पण आता थांबवलेली आहे. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती बघा, त्यामुळे लाडक्या बहिणींची EKYCची प्रक्रिया तुर्तास थांबवली. बघा EKYCची प्रक्रिया थांबवलेली आहे. ऑक्टोबरचा लाभही पुढील आठवड्यात दिला जाणार आहे. बघा ऑक्टोबरचा जो लाभ आहे म्हणजे जे 1500 रुपये आहे ते तुम्हाला आता या ठिकाणी येणार आहेत. 1500 येतात की 2100 रुपये येतात ते पण आपण पुढे पाहणार आहोत. पुढे तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगतो. बघा 1500 रुपये येतील किंवा 2100 रुपये येतील. आता जर आपण पाहिलं तर बघा सध्या तुम्हाला 1500 रुपयांचा लाभ मिळतो. 1500 रुपयांच्या लाभवर सरळ किती रुपयांची वाढ होईल तर 600 रुपयांची वाढ होईल. 600 रुपयांची वाढ कोणाला नको आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सध्या जर आपण पाहिलं तर महागाई खूप वाढते आहे आणि त्याच्यामध्ये 600 रुपयांची वाढ ही खूप महत्त्वाची मोलाची सर्व लाडक्या बहिणींना. त्याच्यामुळं
2100 रुपये कोणकोणत्या महिलांना हवे आहेत, 2100 रुपयांची रक्कम कोणकोणत्या महिलांना हवी आहे, ज्यांना ज्यांना वाटतंय की 2100 रुपये मिळाले पाहिजेत, 2100 रुपयाची त्या ठिकाणी मागणी जी आहे ती जोरदार झाली पाहिजे, सरकारपर्यंत ही मागणी पोहोचली पाहिजे. त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये लिहून पाठवायचं. सर्व महिलांनी, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचे. बघा, ज्यावेळेस तुम्ही मागणी कराल, जास्तीत जास्त महिलांची मागणी असेल, त्यावेळेस सरकार पण ती पूर्ण करणार आहे. तुमची मागणीच नसेल तर सरकार पण तुम्हाला ते देणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी ती मागणी जी ती लावून धरायची आहे. त्याच्यानंतर बघा पुढे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 28 जून 2024 रोजी मान्यता दिली होती. बघा, 28 जून 2024ला मान्यता दिली. जुलै 2024 पासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. 15 ऑक्टोबर 2024च्या मुदतीत राज्यभरातून 2,56,00,000 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले. किती? 2,56,00,000 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. ठीक आहे. म्हणजे 15 ऑक्टोबरपर्यंतची मुदत होती. 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागली आणि त्या दिवसापासून अर्ज जे ते बंद झाले ते आजपर्यंत त्या ठिकाणी सुरू झालेले नाही आहेत. बरोबर आहे. तर आता 2,56,00,000 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते, पण 6 महिन्यांनी निकषांवर बोट ठेवत योजनेच्या लाभार्थींची पडताळणी सुरू झाली. पहिल्यांदा 4 चाकी वाहने असलेल्या महिला, नंतर केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक योजनांच्या लाभार्थी महिला, सरकारी नोकरदार महिला, एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त लाभार्थी महिलांचा शोध घेण्यात आला. अशा पद्धतीने तपास वगैरे झाला आणि त्याच्यानंतर महिलांना अपात्र करण्यात आलं. याशिवाय चुकीचे वय दाखवून किंवा वय कमी अधिक असताना देखील योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचाही त्यात समावेश होता. पडताळणीनंतर राज्यातील सुमारे 45,00,000 महिलांना लाभ मिळालेला नाही आहे. पडताळणी झाली, जे काही निकष होते JR मध्ये त्या निकषांच्या नुसार ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना पैसे मिळतात, ज्या महिला अपात्र झाले त्यांचे पैसे बंद झाले. आता EKYCतून ज्या लाभार्थी महिलांचं कुटुंब वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांचा शोध घेतला जाणार आहे. या निकषांनुसार राज्यभरातील 70 लाखांहून अधिक महिला अपात्र ठरतील अशी शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. बघा, महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांनी अशी शक्यता वर्तवलेली आहे की EKYC जे आहे ती EKYCची आपण तपासणी केली तर त्याच्यानुसार त्या निकषांच्या नुसार राज्यभरातील जवळपास 70 लाख त्याहून अधिक महिला ज्या आहेत त्या अपात्र होतील अशी शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवली होती. त्यामुळे जर एवढ्या महिला अपात्र झाल्या तर हे महायुतीला काही परवडणार नाही, म्हणून EKYC थांबवलेली आहे. आता EKYC करावी लागेल पण मुदत नाही. बघा, सध्या आपण जर पाहिलं तर EKYC तुम्हाला करावीच लागणार आहे. सध्या तरी EKYC बंद आहे, पण EKYC बंदच राहील का असा प्रश्न भरपूर महिलांचा असेल. EKYC बंदच राहील का, आता आम्हाला EKYC करावी लागणार नाही का? तर तुम्हाला EKYC करावी लागणार आहे. याचं उत्तर आहे हो. कधी करावी लागेल? बघा, आता सध्या तरी ती थांबवलेली आहे, पण पुढे जी EKYC आहे ती सुरूच राहणार आहे. सरकारचं JR आलेलं आहे, त्या JRच्या नुसार दरवर्षी बघा, दरवर्षी तुम्हाला EKYC करावी लागेल. दरवर्षी तुम्हाला EKYC करायचीच आहे. दरवर्षी ज्या महिलांची EKYC होईल त्यांनाच पैसे मिळतील. ज्या महिला EKYC करणार नाहीत त्यांना पैसे पुढे मिळणार नाही आहेत. ठीक आहे. आता बघा, EKYCच्या ज्या काही तांत्रिक अडचणी त्या दूर झाल्यात, पण लाभार्थींनी EKYC कधीपर्यंत करायची त्याची मुदत सध्या तरी निश्चित नाही आहे, असं प्रसादजी मिरकले, महिला व बालकल्याण अधिकारी सोलापूर यांनी माहिती दिलेली होती. ठीक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजनेची सध्याची स्थिती काय? सुरुवातीचे लाभार्थी 2.57 कोटी होते. सुरुवातीला तरतूद 45,000 कोटींची होती. लाभ न मिळणारे लाभार्थी किती आहेत? तर 45,34,000 त्या ठिकाणी लाभ न मिळणाऱ्या लाभार्थी आहेत. सध्याची वार्षिक गरज किती आहे योजनेसाठी? तर 31,500 कोटी रुपयांची गरज योजनेसाठी आहे. नंतर अन्नपूर्णा एक योजना होती, त्याच्यामध्ये तुम्हाला बघा 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार होते. 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार होते. तर या योजनेचे पण 3 गॅस सिलेंडर जे ते त्या ठिकाणी मिळालेले नाही आहेत. मात्र अजूनपर्यंत ते गॅस सिलेंडर जे ते मिळाले नाहीत. दुसरीकडे लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचीही महायुतीने विधानसभेच्या प्रचारात सांगितले होते. त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही आहे. त्यातच आता EKYC बंधनकारक केल्याने महिलांची नाराजी वाढू शकते, त्यामुळे तुर्तास ही प्रक्रिया थांबवलेली आहे. बघा, EKYCमुळे महिलांची नाराजी वाढू शकते. त्याच्यासोबतच पाहिलं तर 2100 रुपयांची घोषणा सरकारने केली होती, ती 2100 रुपयांची घोषणा पण अजून पूर्ण झालेली नाही आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला 2100 रुपये हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सर्व महिलांनी 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं आहे. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.